नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 30 जानेवारी 2024. आज सकाळी उजनीची स्थिती काय आहे, उजनीतील पाणीसाठा किती प्रमाणात घटलेला आहे, कोणत्या योजनेतून पाणी किती चालू आहे आणि आपण सीना नदीकाठच्या बंधाऱ्यावर एक बातमी केली होती, त्या बातमीचा परिणाम काय झाला आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. तर आज सकाळी 6 वाजता उजनी धरणाची एकूण पाणी पातळी 490.645 मीटर, तर एकूण पाणी साठा हा 1728.14 दशलक्ष घनमीटर अर्थात 61.02 TMC. तर उपयुक्त पाणी साठा हा राहिलेला नाही, तर मृत्यू साठ्यातील 74.67 दशलक्ष घनमीटर पाणी संपलेलं आहे, म्हणजेच 2.64 TMC पाणी संपलं आहे, ते मायनसमध्ये आहे. तर उजनी धरणाचा पाणी साठा हा सध्याला -4.92 म्हणजे जवळपास 5% मायनसवर आलेला आहे. तर बाष्पीभवनाचाही वेग चांगलाच वाढलेला आहे. सध्याला बाष्पीभवनाचा वेग हा 5.3 मिलीमीटर एवढा सध्याला चालू आहे. तर सध्याला उजनीतून बोगद्याद्वारे 290 क्युसेकचा विसर्ग चालू आहे, कालव्याद्वारे 2500 क्युसेकचा विसर्ग चालू आहे. तर मध्यंतरीच्या काळामध्ये सीना नदीमध्ये बोगद्याद्वारे जे पाणी सोडलं जात आहे त्यामध्ये वाढ नसल्यामुळं उंदरगाव केवडगाव बंधारा पूर्णपणे कोरडं पडल्याची माहिती तेथील शेतकरी आनंद घाडगे यांनी मला दिली होती. त्याबद्दल आपण एक व्हिडिओ केला होता की नदी पूर्णपणे कोरडी पडली आहे. ती नदी कशी कोरडी पडली आहे बघा. तर याचा परिणाम कसा झाला आपल्या बातमीचा, त्यामुळं तो बंधारा पूर्णपणे खाली धरल्यामुळे, पाणी सोडल्यामुळे, पाणी वाढवल्यामुळे, त्या बंधाऱ्यामध्ये पाणी साठवल्यामुळं ती नदी परत पुन्हा तेच ठिकठिकाणची स्थिती काय आहे याबद्दलचा हा व्हिडिओ आहे. हे बघा पूर्णपणे भरलेलं आहे पाण्याने. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.